आई याय थांब बरं, बघू इकडे दे तू झाडू इकडे. काय झालं? अगं तू झाडू दे मला, मी करते म्हटलं ना. तू बस आराम कर तिकडे. नको राणे, तू आता 2 दिवस आले म्हणून झाडू मारशील आणि परत तू सासरी गेल्यावर मला सगळं करायचंय ना. आणि आता तुझ्या हातात झाडू देऊन मला आळशी नाही व्हायचं बया. आळशी बिळशी काही होत नाही. दे तो झाडू इकडं आणि तू बस आराम कर जरा. आणि आळशी कशी होशील ग? 24 तास तर कामाला जुंपलेली असतेस, मग कसली होते आळशी? बाईच्या जातीने कितीही ठरवलं ना तरी ती काय आळशी होत नाही. त्यामुळे दे तो झाडू इथं. मी आलीये ना आता, जा बरं जा. राणी, राणी, बाबा अगं बाई, बाईसाहेब बसा बसा. या या या. हो, आणते. थांबा, खुर्ची आणते. बस. आबा काय झालं? म्हणजे तुम्ही सगळे असे अचानक इथे आलात, काय झालं? तुला माहिती आहे मी कशा करता आलो. त्या रात्री इंद्रजित माझ्याशी कसे वागले हे आबांना कळालंय की काय? राणी प्लीज, त्या रात्री आपल्यात जे काही घडलंय ते तू आबांना सांगू नकोस. तू काय सुरू आहे राणी? माझं त्याचं काय बुवा, श्रावण सुरू झालाय, घरी मंगळागौर करायचे. आणि आमच्या घरी आमच्या सुनेची मंगळागौर करायची, म्हणून तिला न्यायला आलोय. आवा आबा, एक फोन केला असता तर मी स्वतः घेऊन आलो असतो की राणीला. म्हणजे तेवढ्यासाठी आमच्या राणीसाठी एवढं सगळ्यांना घेऊन यायचं. त्याचं कसं आहे बुवा, आणि घरातनं निघून गेल्यावरती माझंच काय, घरच्या कोणालाच करमत नव्हता, घशाखाली घास उतरत नव्हता. ही घर सोडून गेल्यावरती घराचं घर पण गेल्यासारखं झालं होतं. आणि जर का आता घराचं घर पण आणायचं असेल, ही घरी यायला हवी, म्हणून न्यायला आलाय. अगदी बरोबर बोलतायत राणी. तू आत्ताच आमच्यासोबत चल. आणि बुवा सुरेखाते, तुम्हीही चला मंगळागौरीसाठी. खरंच राणी, अगं तू नाही तर घर अगदी सुनं सुनं झालंय बघ, कुणालाच करमत नाही. आणि आता तुला आम्ही आमच्या बरोबर घेऊन जाणार. या हा राणी, लेट्स गो होम. तुझ्याशिवाय खरंच कोणालाच करमत नाही घरात. कम. वा, हेच तर हवं होतं मला. सगळे हिला घरी चल म्हणून आग्रह करत असले तरी इंद्रा काही तिला चल म्हणणार नाही. मी करेक्ट फूट पाडली आहे या दोघांमध्ये. इंद्रा, तुझी बायको तुझं ऐकते का बघ. आमचं तर काय ऐकत नाही बाबा, तूच सांग तिला. हा कशाला चल म्हणेल? हा चल म्हणाला की याची वाट लागलीच म्हणून समजायचं. आणि आम्ही सगळे तुला घ्यायला आलोय.
येतेस ना आमच्यासोबत? भावा मी काय म्हण आबा नमस्कार. तुम्ही सगळे अरे भावा ते सगळे मला न्यायला आले. इंद्रजित सर पण चल म्हणतायत, तर मग आता मला जावं लागेल. तू फक्त तेवढं भावा जा की मग तू. हा बुवा आणि मावशीची काळजी करू नको, मी आहे इकडं. घोट्या, राणी गेल्यावर तुला करमणार नाही हो ना? अहो हा काही प्रश्न झाला का मॅडम? राणी आपला भाव आहे आणि आपल्या भावाच्या सुखातच आपलं खरं सुख आहे. Seems you guys are good friends, huh? I mean, very close friends. म्हणूनच युनियन लीडर केलंय ना तुला? असं काही नाहीये. ती पोस्ट त्याने त्याच्या कर्तृत्वावर मिळवली. बरं, कामाच्या गोष्टी येतात इथे नको. आम्हाला लवकरात लवकर आमच्या सुनेला घेऊन घरी जायचं आहे. चला तयारीला लागा. अहो असं कसं झालं लगेच? तुम्ही काय खाल्लं बी नाही. थांबा, व्हायचं चहा घेऊन जा सगळीजण. चहा ठेवायला किती वेळ लागतो या? सुरेखा ताई, खरंच चहा नको आता. आणि चहाच घ्यायचा असेल ना, घरी गेल्यावरती आमच्या सुनेच्या हातचा घेऊ. काय ग? हा बरं इंद्रा, तू मागणं राणीला घेऊन ये, आम्ही पुढे होतो. बुवा सुरेखा ताई, येतो आम्ही. चला. मी आहे बाहेर, तू या. मी येतो. या. राणे, बाय तुला न्यायला महाडिकांच्या घरातली सगळी माणसं आली. खरंच नशीब काढलंस बघ पोरी. बर, तो हवं ना बाय चांगलं.